नमस्कार. विचार करा, आपल्याला एक असं ॲप बनवायचं आहे जे आपल्या टीममधल्या सगळ्यांच्या व्यस्त वेळापत्रकातून मीटिंगसाठी आपोआप सर्वोत्तम वेळ शोधून काढेल. हं. म्हणजे प्रत्येकाला फोन करून विचारायचं, तुम्ही मोकळे आहात का? हा सगळा त्रास वाचेल. हे थोडं म्हणजे अशक्य वाटतं, नाही का? हो, काही वर्षांपूर्वी हे नक्कीच अशक्य वाटलं असतं. म्हणजे प्रत्येकाच्या कॅलेंडरमध्ये डोकावणं, त्यांची परवानगी घेणं, हे सगळं खूपच किचकट आहे. बरोबर. पण आज आपण ज्या तंत्रज्ञानाबद्दल बोलणार आहोत, मायक्रोसॉफ्ट ग्राफ, ते हेच अशक्य काम शक्य करतं. बरोबर. म्हणूनच आजच्या चर्चेचा आपला उद्देश हाच आहे की हे काल्पनिक ॲप सत्यात उतरवण्यासाठी आपल्याला कोणत्या पायऱ्या चढाव्या लागतील, कोणती साधनं वापरावी लागतील. आणि वाटेत कोणत्या चुका टाळाव्या लागतील. अगदी. हेच आपण आज सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. तर या ॲप बिल्डिंगच्या प्रवासाला सुरुवात करूया. सगळ्यात पहिला प्रश्न, हे मायक्रोसॉफ्ट ग्राफ नावाचं जादूचं साधन आहे तरी काय? जादूचं साधन हा शब्द अगदी योग्य आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर मायक्रोसॉफ्ट ग्राफ हे मायक्रोसॉफ्ट 365च्या अफाट विश्वाचं प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वार. ओके. आपल्या सगळ्यांच्या फाईल्स, ईमेल्स, कॅलेंडर अपॉइंटमेंट्स, टीम्समधली संभाषणं, ही सगळी माहिती वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेली असते, बरोबर? हो, सगळा पसारा असतो. ग्राफ या सगळ्या माहितीला एकाच ठिकाणी, एकाच दरवाज्यातून आपल्याला उपलब्ध करून देतो. म्हणजे आपल्या त्या मीटिंग शेड्यूलर ॲपसाठी मला प्रत्येकाच्या कॅलेंडरसाठी वेगळी, टीम स्टेटससाठी वेगळी, असं वेगवेगळ्या ठिकाणी जायची गरज नाही. अजिबात नाही. मी फक्त ग्राफ नावाच्या एकाच दरवाजावर थाप मारायची. अगदी बरोबर. आणि तो दरवाजा तुमच्यासाठी सगळी माहिती गोळा करून आणेल. आणि हे फक्त सोयीचं नाही, तर अत्यंत सुरक्षित सुद्धा आहे. अच्छा. कारण तो दरवाजा योग्य ओळखपत्र आणि परवानगी असल्याशिवाय उघडतच नाही. आणि यामुळेच डेव्हलपर्स अशी शक्तिशाली ॲप्स बनवू शकतात जी लोकांचं रोजचं काम खूप सोपं करतात. ठीक आहे. म्हणजे ग्राफ हे एक प्रवेशद्वार आहे हे समजलं. पण हे एकच मोठं प्रवेशद्वार आहे की याला अजून काही छोटे मोठे दरवाजे किंवा मार्ग आहेत? म्हणजे याच्या आत गेल्यावर नेमकं काय दिसतं? खूप चांगला प्रश्न आहे. या प्रवेशद्वाराच्या मागे एक संपूर्ण व्यवस्था आहे. आणि त्याचे मुख्य 3 घटक आहेत. ओके. पहिला आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे मायक्रोसॉफ्ट ग्राफ API. हाच तो मुख्य दरवाजा आहे. याचा एकच पत्ता आहे https.graph.microsoft.com. एकच पत्ता. हो, तुम्हाला काहीही हवं असलं तरी तुम्ही इथेच मागणी करता. हे एका मोठ्या हॉटेलच्या रिसेप्शनसारखं आहे. तुम्हाला रूम सर्व्हिस हवी आहे, टॅक्सी बुक करायची आहे, किंवा लॉन्ड्रीबद्दल विचारायचंय, तुम्ही एकाच नंबरवर फोन करता. म्हणजे एकाच ठिकाणी सगळ्या मागण्या नोंदवायच्या. हो. हे सोपं आहे. पण मग बाकीचे 2 घटक काय करतात? दुसरा घटक आहे मायक्रोसॉफ्ट ग्राफ कनेक्टर्स. यांचं काम आहे बाहेरून माहिती आत आणणे. बाहेरून म्हणजे? विचार करा, तुमच्या ऑफिसमध्ये कामासाठी जिरा किंवा सेल्सफोर्स सारखे प्लॅटफॉर्म वापरले जातात जे मायक्रोसॉफ्टचे नाहीत. तिथली माहिती जर तुम्हाला तुमच्या मायक्रोसॉफ्टच्या ॲपमध्ये शोधायची असेल तर हो, ही अडचण येते बऱ्याचदा. कनेक्टर्स हा बाहेरचा डेटा सुरक्षितपणे ग्राफच्या जगात आणतात. म्हणजे हॉटेलच्या रिसेप्शनवर बाहेरून तुमच्यासाठी आलेलं पार्सल स्वीकारण्यासारखं हे काम आहे. समजलं. बाहेरच्या जगाशी जोडणारा पूल. आणि तिसरा घटक, तो याच्या उलट काम करतो का? अगदी बरोबर ओळखलत. तिसरा घटक आहे मायक्रोसॉफ्ट ग्राफ डेटा कनेक्ट. याचं काम आहे ग्राफमधला प्रचंड डेटा मोठ्या प्रमाणात बाहेर पाठवणे. बाहेर का पाठवायचा? विशेषतः Azure सारख्या ठिकाणी जिथे या डेटावर मोठं विश्लेषण किंवा मशीन लर्निंगचं काम केलं जातं. हे म्हणजे हॉटेलमधनं तुम्हाला खूप सारं सामान एकदम बाहेर पाठवायचं असेल तर त्यासाठी एक विशेष कुरिअर सर्व्हिस बोलावण्यासारखं आहे. वा. म्हणजे API हा रोजच्या संवादासाठी, कनेक्टर्स बाहेरची माहिती आत आणण्यासाठी आणि डेटा कनेक्ट आतली माहिती मोठ्या प्रमाणात बाहेर नेण्यासाठी. या तिघांमुळे डेटाचा प्रवाह अगदी सुरळीत चालतो असं दिसतंय. हो, आणि गंमत म्हणजे हे तिन्ही घटक एकमेकाशी स्पर्धा करत नाहीत, तर एकमेकांना पूरक आहेत. तुम्ही API सोबत कनेक्टर्स वापरून बाहेरून आलेला डेटा प्रोसेस करू शकता. ते एकत्र मिळून एक शक्तिशाली इकोसिस्टम तयार करतात. ठीक आहे. तर आता आपल्याला या प्रवेशद्वाराची आणि त्याच्या आतल्या रचनेची कल्पना आली आहे. पण आपण या दरवाजावर थाप कशी मारायची? म्हणजे याच्याशी बोलायचं कसं? याची काही विशिष्ट भाषा किंवा पद्धत आहे का? नक्कीच आहे. आणि इथेच रेस्ट API हा शब्द येतो. आता हे नाव ऐकून घाबरून जाण्याची अजिबात गरज नाही. हे ऐकायलाच खूप टेक्निकल वाटतं. पण त्याचा अर्थ सोपा आहे.
ही इंटरनेटवर संवाद साधण्याची एक प्रमाणित पद्धत आहे. जसं 2 देशांमध्ये व्यापार करण्यासाठी काही ठरलेले नियम असतात, आपण याला सोप्या भाषेत रेस्टॉरंटमध्ये ऑर्डर देण्याशी समजावून घेऊ. रेस्टॉरंटचं उदाहरण हे मला आवडतं. सांगा बघू. जेव्हा तुम्ही रेस्टॉरंटमध्ये जाता तेव्हा तुम्ही वेटरला म्हणजे APIला तुमची ऑर्डर म्हणजे रिक्वेस्ट सांगता. ही ऑर्डर सांगण्याची एक पद्धत असते. या रिक्वेस्टचे मुख्य 4 भाग असतात. पहिला HTTP मेथड. हे सांगतं की तुम्हाला काय करायचं आहे. गेट म्हणजे मला माहिती हवी आहे. अच्छा. पोस्ट म्हणजे मला ही नवीन गोष्ट तयार करायची आहे. आणि डिलीट म्हणजे हे काढून टाका. जसं मी वेटरला म्हणेन मला मेनू दाखवा, हे झालं गेट. अगदी. आणि ही डिश ऑर्डर करा, हे झालं पोस्ट. सोपं आहे. गेट म्हणजे बघायचं, पोस्ट म्हणजे काहीतरी नवीन बनवायला सांगायचं. दुसरा भाग कोणता? दुसरा भाग आहे व्हर्जन. ग्राफचे 2 व्हर्जन आहेत, V1.0 आणि बीटा. 2? हो. V1.0 म्हणजे रेस्टॉरंटचा नेहमीचा तपासलेलं मेनू कार्ड, स्थिर. यातले पदार्थ नेहमी मिळतात. बीटा म्हणजे आजचा स्पेशल मेनू. हां, म्हणजे ज्यात नवीन आकर्षक डिशेस आहेत, पण ते अजून प्रायोगिक तत्वावर आहेत. कदाचित उद्या नसतील. नेहमी V1.0 वापरतात. ते जास्त खात्रीशीर आहे. म्हणजे V1.0 हे आपल्या नेहमीच्या डाळभातासारखं खात्रीशीर. आणि बीटा म्हणजे आजची शेफ स्पेशल डिश. ठीक आहे, पुढच्या 2 भाग कोणते? तिसरा आहे रिसोर्स. म्हणजे तुम्हाला नक्की कोणत्या माहितीमध्ये रस आहे. उदाहरणार्थ युजर्स म्हणजे वापरकर्ते, ग्रुप्स म्हणजे गट, किंवा आपल्या ॲपसाठी महत्त्वाचं मी कॅलेंडर इव्हेंट्स. म्हणजे माझ्या कॅलेंडरमधील अपॉइंटमेंट्स. हे मेन्यू कार्डमधल्या पदार्थाचं नाव झालं. अगदी. आणि चौथा भाग आहे क्वेरी पॅरामीटर्स. हे तुमच्या मागणीला अधिक विशिष्ट बनवतात. जसं तुम्ही म्हणू शकता, मला फक्त पुढच्या आठवड्यातील मीटिंग्स दाखव. हे म्हणजे तुम्ही वेटरला सांगता पनीर बटर मसाला द्या, पण जास्त तिखट नको. परफेक्ट. तुम्ही अगदी बरोबर पकडलंय. आणि आपण ऑर्डर दिल्यानंतर जे उत्तर येतं, म्हणजे जी डिश टेबलवर येते, तो झाला रिस्पॉन्स. बरोबर. अगदी बरोबर. आणि इथे एक गंमत आहे. जर तुमची ऑर्डर खूप मोठी असेल, म्हणजे समजा तुम्ही गेल्या 5 वर्षांतील सगळ्या मीटिंग्सची माहिती मागवली, बापरे. तर ग्राफ ती सगळी माहिती एकाच वेळी तुमच्यावर फेकत नाही. तो ती तुकड्या तुकड्यात देतो, ज्याला पेजिनेशन म्हणतात. पेजिनेशन. हो. आणि पुढच्या तुकड्यासाठी म्हणजे पुढच्या पेजसाठी तो तुम्हाला @odata.nextlink नावाचा एक पत्ता देतो. 1 मिनिट. हे रेस्ट API वापरून ऑर्डर देणं शक्तिशाली आहे, पण थोडं किचकट वाटतंय. म्हणजे मला प्रत्येक वेळी मेथड, व्हर्जन, रिसोर्स, पॅरामीटर्स हे सगळं लक्षात ठेवून व्यवस्थित मांडावं लागणार. बरोबर. यापेक्षा काही सोपा मार्ग आहे का? जसं की प्रत्येक वेळी स्वतः स्वयंपाक करण्याऐवजी एखादं रेडी टू कुक मील किट वापरणं. तुम्ही माझ्या मनातलं ओळखलात. तोच पुढचा टप्पा आहे SDKs. SDKs. SDK म्हणजे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट किट. आणि तुमची रेडी टू कुक मील किटची उपमा अगदी अचूक आहे. रेस्ट API म्हणजे रेस्टॉरंटमध्ये जाऊन प्रत्येक गोष्ट तपशीलवार सांगून ऑर्डर देणं. तर SDK वापरणं म्हणजे घरी आणलेलं मील किट, ज्यात साहित्य आणि कृती आधीच दिलेली असते. थांबा. पण जर रेस्ट API वापरून सगळं करता येतं, तर मग हे SDK नावाचं नवीन मील किट कशाला हवं? हे डेव्हलपर्सना आळशी बनवत नाही का? किंवा यामुळे त्यांच्या नियंत्रणावर काही मर्यादा येतात का? हां, खूप महत्वाचा प्रश्न आहे. हे आळशीपणाबद्दल नाही, तर हुशारीने काम करण्याबद्दल आहे. SDK मध्ये 2 भाग असतात. एक म्हणजे सर्व्हिस लायब्ररी, ओके. ज्यात तुमच्या मील किटमधल्या पदार्थांची यादी आणि कृती असते, म्हणजे आधीच तयार असलेले कोडचे नमुने. आणि दुसरा जास्त महत्वाचा भाग आहे कोर लायब्ररी. कोर लायब्ररी? हो. हे पडद्याआड खूप काम करते. जसं की तुमची ओळख तपासणं म्हणजे ऑथेंटिकेशन. जर तुमची रिक्वेस्ट अयशस्वी झाली तर पुन्हा प्रयत्न करणं म्हणजे रिट्राय हँडलिंग. अच्छा. हे म्हणजे मील किटसोबत दिलेल्या विशेष भांड्यांसारखं आहे, ज्यामुळे तुमची डिश खराब होत नाही आणि उत्तम बनते. अच्छा. म्हणजे SDK बरीचशी डोकेदुखी स्वतःच सांभाळते. आपल्याला फक्त काय बनवायचं आहे यावर लक्ष केंद्रित करता येतं, प्रत्येक लहानसहान गोष्टीवर नाही. अगदी बरोबर. आणि हे नियंत्रणावर मर्यादा आणत नाही, उलट चुका होण्याची शक्यता कमी करतं. शिवाय हे SDKs वेगवेगळ्या प्रोग्रॅमिंग भाषांसाठी उपलब्ध आहेत. अरे वा. त्यामुळे तुमच्या आवडीच्या भाषेत तुम्ही काम करू शकता. आणि यात गेटएसिंक किंवा पोस्टसिंक अशा सोप्या कमांड्स असतात. त्यामुळे कोड लिहिणं खूप सोपं आणि जलद होतं. ठीक आहे.
मला पटलं. म्हणजे आपलं मीटिंग शेड्यूलर ॲप बनवण्यासाठी SDK वापरणं जास्त शहाणपणाचं ठरेल. आता मी हे ॲप बनवायला खूप उत्सुक आहे. पण सुरुवात करण्याआधी काही नियम आहेत का? म्हणजे कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या टाळाव्यात? काही प्रो टिप्स? हो, आणि हे सर्वात महत्वाचं आहे. तंत्रज्ञान वापरता येणं एक गोष्ट आहे आणि ते जबाबदारीने आणि सुरक्षितपणे वापरणं ही दुसरी. यातली पहिली आणि सर्वात महत्वाची सर्वोत्तम पद्धत आहे ऑथेंटिकेशन आणि ऑथरायझेशन. सोप्या भाषेत ओळख तपासणे आणि परवानगी देणे. यात नेमकं काय लक्षात ठेवायला हवं? यातला पहिला नियम आहे किमान विशेषाधिकार, म्हणजे लिस्ट प्रिव्हिलेज. किमान विशेषाधिकार. म्हणजे तुमच्या ॲपला जेवढं काम करायचं आहे तेवढीच परवानगी मागा. आपलं मीटिंग शेड्यूलर ॲप आठवा. त्याला लोकांच्या कॅलेंडरमधील मोकळा वेळ वाचण्याची परवानगी लागेल. फक्त वाचण्याची? हो, त्याला लोकांचे सगळे ईमेल्स वाचण्याची किंवा डिलीट करण्याची परवानगी मागण्याची काही गरज नाही. हे म्हणजे तुम्हाला फक्त पाहुण्यांच्या खोलीची चावी हवी असेल तर तुम्ही संपूर्ण घराच्या चाव्या मागू नयेत. आणि हे फक्त सुरक्षेसाठी नाही तर वापरकर्त्याच्या विश्वासासाठीही महत्वाचं आहे, बरोबर? अगदी. विचार करा, एखादं साधं कॅलेंडर ॲप जर तुमच्या सर्व फाईल्स वाचण्याची परवानगी मागत असेल तर तुम्ही ते वापरणार का? मुळीच नाही. डेव्हलपर्स अनेकदा जास्तीची परवानगी घेऊन ठेवूया, पुढे कामाला येईल असा विचार करतात. पण यामुळे त्यांचं ॲप सुरुवातीलाच नाकारलं जातं. त्यामुळे कमी परवानगी मागणं ही खरं तर तुमच्या ॲपच्या वाढीची एक स्ट्रॅटेजी आहे. हे थोडं गोंधळात टाकणारं आहे. तुम्ही म्हणालात डेलिगेटेड आणि ॲप्लिकेशन परवानगी. मला एक खरं उदाहरण द्या. समजा आपलं तेच मीटिंग शेड्यूलर ॲप आहे. मी कोणती परवानगी वापरायला हवी आणि का? उत्तम प्रश्न. जर तुमचं ॲप वापरकर्ता लॉग इन करून वापरत असेल तर डेलिगेटेड म्हणजे डेलिगेटेड परवानगी वापरा. ओके. म्हणजे ॲप तेच करू शकतं जे तो वापरकर्ता करू शकतो. तो स्वतःच्या कॅलेंडरमधील मोकळा वेळ पाहू शकतो, त्यामुळे ॲपही पाहू शकतं. अच्छा. पण समजा तुम्हाला एक असं ॲप बनवायचं आहे जे दर महिन्याच्या शेवटी संपूर्ण कंपनीच्या मीटिंग रूम्सच्या वापराचा रिपोर्ट तयार करेल. हे काम बॅकग्राऊंडमध्ये आपोआप चालेल, कुणीही लॉग इन केलेलं नसताना. अशा वेळी ॲप्लिकेशन म्हणजे ॲप्लिकेशन परवानगी वापरावी लागेल. आता स्पष्ट झालं. परवानगीबद्दल समजलं. डेटा हाताळण्याबद्दल काही नियम आहेत का? हो. दुसरी महत्वाची पद्धत आहे रिस्पॉन्स योग्य प्रकारे हाताळणे. आपण आधी पॅजिनेशनबद्दल बोललो. हो, ते तुकडे तुकड्यात येणारी माहिती. बरोबर. नेहमी लक्षात ठेवा की डेटा एकापेक्षा जास्त पानांमध्ये येऊ शकतो. त्यामुळे @odata.next लिंक आहे का हे तपासणं खूप महत्वाचं आहे. नाहीतर तुम्हाला अर्धवट माहिती मिळेल. म्हणजे फक्त पहिलंच पान दिसेल. हो. मला आठवतंय माझ्या करिअरच्या सुरुवातीला मी एक ॲप बनवलं होतं जे फक्त पहिले 25 ईमेल्स दाखवत होतं. मला वाटलं की काहीतरी मोठी चूक झालीये, पण 2 तासानंतर कळलं की मी फक्त पुढच्या पेजची लिंक तपासायला विसरले होते. अरे देवा. ही एक खूप सामान्य चूक आहे. आणि शेवटचा नियम कोणता? शेवटची सर्वोत्तम पद्धत आहे स्थानिक डेटा साठवण्याबद्दल, म्हणजे लोकली डेटा स्टोअर करण्याबद्दल. शक्यतोवर माहिती थेट ग्राफवरूनच मिळवा, कारण ती नेहमी ताजी असते. अपडेटेड. हो. जर तुम्हाला डेटा तुमच्या कम्प्युटरवर साठवायचाच असेल तर तो फक्त गरजेपुरताच असावा आणि तो कधी काढून टाकायचा याचे स्पष्ट नियम असावेत. हे असं आहे जसं आपण मित्राकडून एखादी वस्तू उसने घेतो आणि काम झाल्यावर लगेच परत करतो. ती कायमची आपल्याकडे ठेवत नाही. अगदी. अप्रतिम. तर आज आपण आपल्या काल्पनिक मीटिंग शेड्यूलर ॲपच्या निमित्ताने बराच मोठा प्रवास केला. आपण मायक्रोसॉफ्ट ग्राफ नावाच्या प्रवेशद्वाराची ओळख करून घेतली. रेस्ट API वापरून रेस्टॉरंटमध्ये ऑर्डर कशी द्यायची आणि SDK नावाचं मील किट वापरून काम सोपं कसं करायचं हे पाहिलं. आणि सगळ्यात महत्वाचं, हे सगळं जबाबदारीने आणि सुरक्षितपणे कसं करायचं याचे महत्वाचे नियमही शिकलो. अगदी बरोबर. आणि जाता जाता एक शेवटचा विचार. आपण आज जे काही शिकलो ते फक्त सुरुवात आहे. हे फक्त तंत्रज्ञान नाही तर नवनिर्मितीची एक संधी आहे. खरे. विचार करा, याच माहितीच्या प्रवेशद्वाराचा वापर करून आपण किती नाविन्यपूर्ण गोष्टी तयार करू शकतो. उदाहरणार्थ, एक असं ॲप जे तुमच्या कामाच्या पद्धतीचं विश्लेषण करून तुम्हाला सांगेल की तुम्ही तुमचा वेळ अधिक चांगल्या प्रकारे कसा वापरू शकता. वा. किंवा तुम्हाला कामाच्या तणावातून बाहेर पडायला मदत करेल. याच्या शक्यता खरोखरच अमर्यादा आहेत. हे ऐकून तर खूपच स्फूर्ती मिळते. या सगळ्या चर्चेतून माझ्या मनात एक प्रश्न येतोय आणि तोच मी ऐकणाऱ्यांसाठी सोडून जातोय. तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा रोजच्या आयुष्यात अशी कोणती गोष्ट आहे जी मायक्रोसॉफ्ट ग्राफ वापरून अधिक सोपी, अधिक हुशार किंवा अधिक मजेशीर बनवता येईल? विचार नक्की करा.